हम आपके साथ हैं। आजाद समाज पार्टी जिंदाबाद 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 आजाद समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। जोर जुर्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। जोर जुर्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। भाई चंद्रशेखर आजाद आगे बढ़ो। हम आपके साथ हैं। माननीय गौरी प्रसाद उपासक साहब आगे बढ़ो। हम आपके साथ हैं। भंडारा जिला महेंद्र बनसोड, अमोल देवगडे, संतोष शुक्ल। आजाद समाज पार्टी जिंदाबाद आजाद समाज पार्टी जिंदाबाद भाई चंद्रशेखर आजाद जिंदाबाद। तर सर, आज नागपूरच्या झांसी राणी चौक इथे तुमचा जो कार्यक्रम आहे आझाद समाज पार्टी, त्याचं मुख्य प्रयोजन काय आहे? मुख्य प्रयोजन म्हणजे आज 22 दिनांक जून 2025 या दिवशी आपण कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, ज्यामध्ये नागपूरमधून पुनश्च वेगवेगळे जिल्हे आहेत तिथनं कार्यकर्ते आलेत। सकाळपासून हा कार्यक्रम सुरू होता गेल्या 12 वाजता आणि याचे जे चीफ गेस्ट आहेत ते गौरी प्रसाद उपासक सर, जे सेंट्रल प्रभारी आहेत महाराष्ट्रासाठी, तर ते त्यांच्या उपस्थिती होती आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे कार्यक्रम जे आहे ते संपन्न केला आहे। आता यामध्ये आमची रूपरेषा ठरत आहे, त्यांचं गायडन्स ठरलेलं आहे, त्याप्रमाणे पुनश्च काही अतिथीगणचाही ज्याचा सहभाग आहे ते अतिथीगणला आपण इन्व्हाइट केलं होतं। त्यासोबत तिथले जे 10वी 12वीचे जे उत्तीर्ण स्टुडंट आहे, मेधावी स्टुडंट आहेत, त्यांचा आपण सत्कार केलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त आपण बरेच कार्यक्रम तिथे काय पुढचे जी रूपरेषा आहे त्याच्यावर आमची चर्चा झाली आणि पुढचे आम्ही जे प्लॅन्स आहेत ते आम्ही पुढे घेऊन तुमच्या समोर येणार आहे। तर आझाद समाज पार्टीमध्ये असंख्य पक्ष प्रवेश केला, तर तुम्ही काय सांगाल? पक्ष प्रवेश झालेला आहे। आता नवीन युवा वर्ग, महिला वर्ग, ज्येष्ठ वर्ग इथे जुळलेला आहे। आपण बघितलं असेलच ते तिथे आमच्याशी जुळत आहेत। याआधी पण आम्ही बोललो आहे की बराच मोठा वर्ग आमच्याशी जुळत आहे, आम्ही त्यांच्याशी जुळत आहोत, संलग्न होत आहोत आणि पुढे याची जो मॉब आहे तो वाढत जाईल आणि आमचं कार्य अधिक गतिशील होईल। सर, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नागपूर असो की महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी कशा पद्धतीने मैदानात उतरणार? आझाद समाज पार्टी पहिले संघटन मजबूत करत आहे आणि संघटन मजबूत करून आमचे कार्य स्थापित करत आहोत, आमचे कार्य व्याप्त करत आहोत, लोकांचे प्रश्न समजून घेत आहोत, दैनंदिन जीवनात जे प्रश्न आहेत ते समजून घेत आहोत, त्या प्रश्नांवर आम्ही तोडगा देत आहोत, त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करतो आहोत आणि त्यावरून मग आम्ही आमचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत। मुख्यत्वे आम्ही पहिले संघटन मजबूत करत आहोत आणि त्यानंतर मग आम्ही आमचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचा एक चांगला विजन आहे आमच्याकडे। आम्ही तो व्याप्त विजन राष्ट्राकडे जे राष्ट्राला उचित मार्गाला घेऊन जाईल त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत। येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्ही उभे राहणार आहे का? यावर आम्ही पुढे येऊ, जसं मी आता बोललो, यावर टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही तुमच्या पुढे प्लॅन घेऊन घेऊ, त्यावेळेस आपण यावर चर्चा करू। सर, एक स्वामी आनंद स्वरूप एक संत म्हणून आहे आणि तो वारंवार बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं नाही, BN राव संविधान लिहिलं असं तो वारंवार म्हणत आहे आणि तो एक प्रोपगेंडा चालू आहे। संविधानाचे खरे लेखक BN राव आहे, बाबासाहेबांचं कसलंही योगदान नाही। यावर बघा, यावर कसं आहे, सर्व सुज्ञ आहेत, सगळ्यांना ते माहिती आहे की याच्यामध्ये बाबासाहेबांचं जे कार्य आहे, कॉन्स्टिट्यूशन फ्रेम ड्राफ्टिंग कमिटीचे जे चीफ होते त्यांनी ते कार्य पूर्ण केले। त्यांचे ड्राफ्टिंग जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते त्यांच्या हातून झालेलं आहे, त्यांची टीम पण होती त्यासोबत, पण जे मुख्यत्वे कार्य जे आहे ते बाबासाहेबांचंच आहे। जर यावर त्यांनी टिप्पणी केली आहे तर त्यांनी पहिले इतिहास वाचावा आणि त्यानंतरच यावर टिप्पणी द्यावी। सर, आझाद समाज पार्टी तर्फे काही त्याचा विरोध होईल का? विरोध म्हणजे बघा, याच्यावर असं आहे की मी आताच सांगितलं, जे फॅक्ट आहे ते फॅक्ट राहतं, कोणाच्या ॲलिगेशनने ते बदलत नाही। सर्वांना माहिती आहे जे ड्राफ्टिंगचं वर्क आहे ते बाबासाहेबांच्या हातूनच झालेलं आहे आणि आम्ही ते कॉन्स्टिट्यूशन फॉलो करणारे लोक आहोत, तर ते आम्ही फॉलो करू। सध्या एक मुद्दा उठलेला आहे ग्वाल्हेर हायकोर्टमध्ये की बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो वकिलांकडून।
त्यावर चंद्रशेखर आझाद यांची काय भूमिका आहे आता नेक्स्ट? विरोध म्हणजे विरोध झाला आहे, पण याच्यावर आता तिथे आपण स्थापित ज्याप्रमाणे मला माहिती आहे त्याप्रमाणे तिथे स्थापित झालेलं आहे, मूर्ती स्थापित झालेली आहे. बाबासाहेबांची जी प्रतिमा आहे ती आपण तिथे एस्टॅब्लिश करू शकलो आहोत. आणि संघर्ष होता, संघर्ष झाला, पण आपल्याला त्यामध्ये यश आलेलं आहे. मॅडम, आज आझाद समाज पार्टीचा झाशी राणी चौकामध्ये असे असंख्य कार्यकर्ते पक्ष प्रवेश झाला आहे, तुम्ही काय सांगा? खूप आनंदाची बाब आहे की खूप संख्येने पक्षात प्रवेश होतोय आणि अधिक असे लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा ही आमची मनापासून इच्छा आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आझाद समाज पार्टी ते मैदानात उतरणार? नक्की 100% उतरणार आणि जिंकून पण येणार. त्याची भूमिका काय राहील? तुमची भूमिका जनतेपर्यंत तुम्ही काय कृती घेऊन जाणार? आम्ही आमचे समाजकार्य चालू आहे, आमचे आंदोलनं चालू आहे आणि त्याद्वारेच समाजाशी जोडलेलो आहोत. पहिल्यापासून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखरजी आझाद हे सुद्धा कायम समाजातच वावरलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय घरोघरी आताही आझाद समाज पार्टी पोहोचलेली आहे आणि आम्ही महाराष्ट्रातून आणखीन पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जसा एक प्रश्न आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा ऑल देशामध्ये मॅक्सिमम बंद झालेल्या आहे, तर तुमची आझाद समाज पार्टी त्या जिल्हा परिषद शाळा पुन्हा उघडण्यासाठी काय करते? त्यासाठी आधीपासूनच प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातून बऱ्याच प्रकारे आम्ही भेटीगाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत, घेतोय, त्यांना निवेदनं देतोय आणि त्याचे फॉलोअप घेतोय की त्यांच्या शाळा सुरळीत व्हाव्यात आणि व्यवस्थित पण चालाव्यात. त्याच्यासाठी नुकतीच एक घटना घडली नागपूरमध्ये की शाळा बंद होत आहे बा. हो. त्याच पद्धतीने बाहेरच्या स्टेटमध्ये पण शाळा नाहीच्या बरोबर आहे. बरोबर. यासाठी चंद्रशेखर आझाद साहेब आणि तुमची काय भूमिका राहील निवडणुकीसाठी? नाही, आम्ही नक्कीच ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नागपूरची जे काही शाळा बंद झालेली आहे ती पुन्हा सुरू व्हावी ह्यासाठीही, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न होतील. आणि महाराष्ट्रात पण जे काही बंद झालेले आहेत त्यासाठी मी आधीच निवेदनं देऊन आलेलो आहे, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन आलो आहे. एक महंत आहे ज्यांचं नाव स्वामी आनंद स्वरूप महाराज, हो. ते नेहमी बाबासाहेब आंबेडकरांवर टार्गेट करत आहे. सध्या एक सोशल मीडिया त्यांचा एक खूप मोठ्या प्रमाणात वाद चालला की बाबासाहेब संविधानाचे लेखक नाही, बी.एन. राव. त्यावर तुमचं काय मत आहे? तो वाद खरं तर खूप पहिल्यापासून चालू आहे आणि मला असं वाटतं की आम्ही पक्ष म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय आणि मला असं वाटतं त्या गोष्टीतच काही तथ्यच नाहीये, त्यामुळे ती आपण दुर्लक्षच करावं, त्याच्यावर काही भाष्य करण्यात अर्थ नाहीये. कारण मुळात त्यांनाच कोणी ओळखत नाहीये तर त्याच्यावर काय बोलायचं. ग्वालियर हायकोर्टमध्ये बाबासाहेबांच्या जी मूर्तीला विरोध चालू होता, हो, त्यावर तुमचं काय मत आहे? भीम आर्मीकडून आंदोलनं झालेली आहेत आणि आता भीम आर्मीकडून आत्ता एक 2 दिवसांपूर्वी एक मीटिंग झालेली आहे, तर पुन्हा एक मोठ्याने आंदोलन होणार आहे. ही आता तरी एक मीटिंग मध्ये ठरलेली गोष्ट आहे. जोपर्यंत तो निर्णय होणार नाही तोपर्यंत आंदोलन आपण चालू ठेवणार आहोत भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीतर्फे. नागपूरच्या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे? आज आमची एक सकाळी पक्षाची मीटिंग झालेली आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगाने काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्याचबरोबर आत्ता जे काही पक्ष प्रवेश झालेले आहेत मोठ्या संख्येने ते अधिक अजून कसे वाढतील इथूनच नाही आणि महाराष्ट्रातून, याकडे पूर्णपणे लक्ष राहील. सध्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन वाद निर्माण झालेला आहे, मराठी विरुद्ध हिंदी. काही लोकांचा असा विरोध आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांचा विरोध आहे की महाराष्ट्रात फक्त मराठी लँग्वेजच बोलायला हवी, हिंदीला किंवा दुसऱ्या भाषेला स्थान नाही. यावर तुमची पार्टी म्हणून तुमचं काय मत आहे? हिंदी आपली राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जाते, पण मराठी महाराष्ट्रात असतानाही प्रत्येकाला आलीच पाहिजे. आणि जर का लहानपणीच शिकवली गेली नाही तर लहान मुलांचं, आपल्या मुलांचं खूप नुकसान होणार आहे. त्यामुळे या गोष्टीला पक्षाचा आणि माझा वैयक्तिक विरोधच आहे. त्या ह्याच्याने आपण सोशल मीडियाद्वारे ऑलरेडी बोललेलो आहोत आणि इथून पुढेही बोलले जाऊ की जर का हे बंद झालं नाही तर आपण पक्षातर्फे पुन्हा आंदोलन करणार आहोत.